ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 12. त्रिविध प्रकारचे कर्ते कसे असतात त्याचे विवेचन भगवंत आता करणार आहेत. ते म्हणाले, त्रिविध कर्माप्रमाणे आता कर्ते देखील त्रिविध प्रकारचे असतात. वर्षा काळातील ढग ज्याप्रमाणे गर्जना न करता मनुष्याच्या कल्याणार्थच बरसत असतात, तसा सात्विक करता कुठल्याही गाजावाजाशिवाय मनापासून आणि श्रद्धेने यथाशास्त्र विहित कर्मे आचरित असतो. ती करताना तो शास्त्राने सांगितल्याप्रमाणे देश काल यांचे पालन करतो. उगाच कुठेतरी चौकात चव्हाट्यावर अमावास्येला किंवा कुयोगाचे दिवशी असे कर्म तो करीत नाही. चित्तवृत्ती एकाग्र करून फळाकडे दृष्टी न ठेवता, देहसुखाला महत्त्व न देता आवडीने तो ते कर्म आचरतो. कर्मे करीत असता काही संकट प्राप्त झाले तरी त्याचा तो खेद मानत नाही आणि कर्मसिद्धीस गेले म्हणून स्वतःचा उदो उदो करीत मिरवण्याचेही तो जाणत नाही. असा करता तो सात्विक करता होय असे जाण. आता आपण राजस करता म्हणजे काय ते पाहूया. ज्या कर्मात सोप्या उपायांनी फलप्राप्ती होणार असते अशीच कर्मे राजस करता आचरतो. त्यात सुद्धा तो स्वतःचे द्रव्य खर्ची घालत नाही, तर बगळा जसा भक्ष्यावर किंवा माशावर टपून बसलेला असतो तसा हा दुसऱ्याच्या द्रव्यावर डोळा ठेवून असतो. स्वतःचे कर्म साधण्यासाठी तो दुसऱ्याला त्रास द्यायला मागे पुढे पाहत नाही. सर्वच कर्मे करून पाहावी आणि फळ मिळवावे असे त्याला वाटते. एकूण काय, फळ मिळवण्याकडे त्याचा कल असतो, तिकडेच डोळा असतो. पण तो राजस करता तेवढा सक्षम मात्र असत नाही. अंतर्बाह्य तो दुबळाच असतो. एखाद्या कर्मात सफलता मिळाली की त्याला अगदी आकाश ठेंगणे होते. मग मी कसा कर्तृत्ववान आहे आणि तुम्ही कसे सगळे अपयशी आहात असा तो जगाला वाकुल्या दाखवत फिरतो. आपल्यालाही अशी काही माणसं भेटतात पहा. प्रत्येकाला आपल्या मनाला जाणवलं असेल. भगवंत पुढे म्हणाले, असा तो जगाला वाकुल्या दाखवत फिरतो आणि तो स्वतःच जर अपयशी ठरला तर कर्मालाच नावे ठेवतो. ते कर्मच चांगले नव्हते असं म्हणतो. अशा कर्त्याला राजस करता असे म्हणतात. आता तामस करता म्हणजे काय ते पाहूया. तामस करता हा कर्माद्वारे दुसऱ्याचा घात तर करतोच, पण स्वतःचाही घात करून घ्यायला मागे पुढे पाहत नाही. आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल अशी त्याची वृत्ती असते. उदाहरणार्थ, आपल्या तीक्ष्णतेने प्राणी मरतात हे त्या शस्त्राला जसे माहीत नसते, किंवा आपण कोणाकोणाचा मृत्यू घडवलाय हे कालकूट विषाला जसे समजत नाही, तसा हा तामस करता तसा असतो. त्याच्या कृतीत विचारात कुठलाही मेळ असत नाही. काहीतरी करायचं. त्याची सारी कर्मे धर्मबंधन रहित असतात. जगात आपल्या इतके शहाणे कोणी नाही असेच त्याला वाटते. त्यामुळे कुणापुढेही, अगदी ईश्वरापुढे सुद्धा नतमस्तक होत नाही तो. त्याचे जगणे म्हणजे जणू लोकांना फसवण्याचा जुगाराचा अड्डा असतो. दुसऱ्याचे चांगले होणे त्याला बघवत नाही आणि मग तो त्याचा घात करू पाहतो. सर्पाला दूध पाजले तर त्याचे जसे विषच होते, तसे सारे गुण या तामसकर्त्याच्या देहात विष होऊन राहतात. आंबा पिकतो तेव्हा कावळ्याला जसा मुखरोग होतो म्हणतात, तसे जेव्हा काही चांगले करण्याची वेळ येते तेव्हा याला अनावर झोप येते. तर मद्यपान, जुगार अशा गोष्टी करताना मात्र त्याला प्रचंड उत्साह असतो. मरेपर्यंत त्याची ही दुर्वृत्ती बदलत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी तो अगदी कल्पांताच्याही परिस्थितीचा विचार करतो, पण शेवटी त्याला नशिबानुसार काय मिळायचे तेवढेच मिळते. असा हा तामस करता अगदी पापाची राशीच असतो.
आता जी बुद्धी वेद प्रमाण की अप्रमाण, जग सत्य की भ्रामक, परमात्मा तो कसा, असे सारे विश्लेषण करते, सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करते, ती सुद्धा सात्विक, राजस, तामस अशी 3 प्रकारची असते बुद्धी. आता बुद्धी 3 प्रकारची कशी ते सांगतायत. बुद्धीप्रमाणे धृती म्हणजे धैर्यसुद्धा अशाच 3 प्रकारचे असते. सारांश: सर्वच पदार्थ असे त्रिगुणी असतात. जन्माला येणारा प्रत्येक प्राणी उत्तम, मध्यम आणि अधम अशा 3 वाटाद्वारे येतो. त्यापैकी करणीय म्हणजे वर्णाश्रमानुसार वाट्याला आलेली नित्य नैमित्तिक कर्मे, ती फलाशा न ठेवता करणे, हा उत्तम मार्ग वेदांनी सांगितला आहे. ते एकच कर्म उत्तम आहे, मोक्ष देणारे आहे. काम्यकर्माने स्वर्गसुखाच्या पश्चात पुन्हा जन्म येतो, म्हणून हा मध्यम मार्ग. तर निषिद्ध कर्मे आचरण्याने नरकातच पडावे लागते, म्हणून तो मार्ग अधम आहे. उत्तम मार्गाने म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मे निष्काम बुद्धीने आचरणारा साधक मुमुक्षुच म्हणावा. या मार्गावर त्याचा दृढ विश्वास असतो, त्यामुळे मोक्ष त्याच्यासाठी ठेवलेलाच आहे. अशा पद्धतीने करण्यायोग्य कर्मे कोणती हे जी बुद्धी ओळखू शकते ती सात्विक बुद्धी. तसेच काळाभोर फुतकार टाकणाऱ्या नागाच्या बिळात जसा हात घालवत नाही, घालायचा नसतो, वाघाच्या गुहेत कोणी जाऊ शकत नाही किंवा जायचे नसते, कारण बुद्धी त्याला मागे खेचते. बुद्धी सांगते इथे जाऊ नकोस. त्याप्रमाणे काम्य आणि निषिद्ध कर्म जन्ममरणाचे फेरे देणारे आणि नरकवास देणारे आहे असा जी बुद्धी निवाडा करते ती सात्विक बुद्धी. म्हणजे सात्विक बुद्धीला योग्य, अयोग्य, कर्तव्य, अकर्तव्य याचा निर्णय करता येतो, ती सात्विक बुद्धी. आता भुंगा जितक्या सहजतेने फुलातील मध प्राशन करतो आणि तितक्याच कठोरपणाने लाकूडही पोखरतो, त्याप्रमाणे जी बुद्धी धर्म अधर्म यांचा निवाडा न करता सारे काही सरसकटपणे स्वीकारते ती राजस बुद्धी होय. हे उदाहरणवरचं राजस बुद्धीसाठी होतं. कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय दोन्ही त्या बुद्धीला सारखेच वाटते. याप्रमाणे शुद्ध कर्तव्याविषयी आस्था न ठेवणारी, तद्विषयी अज्ञानी असलेली बुद्धी ती राजस बुद्धी. सूर्य उगवणे हे सामान्य माणसांना चांगले वाटते, पण चोराला मात्र ते आवडत नाही आणि त्याला त्यावेळी रात्र झाल्याप्रमाणे लपून बसावे लागते दिवसा. त्यामुळे वेदविहित कर्तव्य कर्मे ज्या बुद्धीला पाप वाटतात आणि निषिद्ध कर्मेच योग्य वाटतात ती बुद्धी तामस होय. याप्रमाणे सात्विक, राजस, तामस या बुद्धींबद्दल तुला सांगितले. पण त्या बुद्धीच्या निश्चयाला ज्या धृतीचा किंवा धैर्याचा आधार असतो ते धैर्यसुद्धा 3 प्रकारचे असते. ते कसे ते पाहूया पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 12 समाप्त.